मागासलेल्या पणाच्या आधारावर आरक्षण देण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर भारतीय जनता पक्षाची सरकार आल्यानंतर ते आरक्षण त्यांना टिकवला आणणार आहे। म्हणून ही आज परिस्थिती उत्पन्न झालेली आहे। संपूर्ण राज्यातून मराठा समाजाचे लोक, गोरगरीब लोक, तरुण आज मुंबईला आलेले आहेत। कशासाठी आलेले आहेत? सरकार यांची आहे, तांत्रिक अडचण सांगताय। राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सरकार, केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सरकार, जेवढी अडचण असेल सर्व तांत्रिक अडचण दूर करून आरक्षण मराठा समाजाला दिला पाहिजे। मराठा समाजाला मागासलेल्या पणाच्या आधारावर आरक्षण दिला पाहिजे। म्हणून 2014 मध्ये पृथ्वी विभागाची आमची काँग्रेस महाविकास आघाडीची सरकार असताना मराठा आणि मुस्लिम समाजाला मागासलेल्या पणाच्या आधारावर आरक्षण देण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर भारतीय जनता पक्षाची सरकार आल्यानंतर ते आरक्षण त्यांना टिकवला आणणार आहे। म्हणून ही आज परिस्थिती उत्पन्न झालेली आहे। 3 वर्षापूर्वी या राज्याचे आजचे उपमुख्यमंत्री, त्यावेळचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजीने स्वतः जाऊन छत्रपती शिवरायांची शपथ घेतली होती आणि सांगितलं होतं की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार आहोत आणि गुलाल उडवला होता। त्याच्या काय झाला? आज प्रश्न हा निर्माण झालेला आहे। आज ही जी परिस्थिती उत्पन्न झालेली आहे, संपूर्ण राज्यातून मराठा समाजाचे लोक, गोरगरीब लोक, तरुण आज मुंबईला आलेले आहेत। कशासाठी आलेले आहेत? सरकार यांची आहे, तांत्रिक अडचण सांगताय। राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सरकार, केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सरकार, जेवढी अडचण असेल सर्व तांत्रिक अडचण दूर करून आरक्षण मराठा समाजाला दिला पाहिजे। आणि त्याच्यासोबत आमची ही सुद्धा मागणी आहे की मुस्लिम समाजामध्ये जे मागासलेले जाती आहेत त्यांना सुद्धा आरक्षण जे 2014 मध्ये दिला होता ते बहाल केला पाहिजे। ज्या प्रकारे आता सगळे विरोधक येऊन भेट घेत आहेत, त्यामुळे सत्ताधारी म्हणत आहेत की या घोषणाला वेगळा रंग लावू नये। ह्याच्यामध्ये आम्ही कधी आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्षाने कधीही राजकारण केलेला नाहीये। म्हणून राहुल गांधीजी म्हणतात की या देशामध्ये जातीनिहाय सर्वेक्षण जनगणना झाली पाहिजे आणि जेव्हा जनगणना होईल दूधचा दूध पाणीचा पाणी होऊन जाईल। आज ही सरकार का करत नाहीये? का खोटे वादे पे वादा, तारीख पे तारीख असा का करतेय? या सरकारला मागासलेल्या समाजाच्या लोकांना न्याय द्यायचा नाहीये, शेतकऱ्यांना न्याय द्यायचा नाहीये, तरुणांना न्याय द्यायचा नाहीये। मराठा समाज असो, धनगर समाज असो, मुस्लिम समाज असो, कुठल्याही समाजाला यांना द्यायचा नाहीये न्याय। म्हणून या सगळे चालू आहे।